विद्यार्थी मित्र हो नमस्कार. 12वीच्या बदललेल्या पाठ्यक्रमामधील पहिल्या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहे. या पाठाचं नाव आहे वेग वशता. या पाठाचे लेखक आहेत महाराष्ट्रातील थोर विचारवंत, थोर तत्वज्ञ, शिक्षणतज्ञ प्राचार्य शिवाजीराव भोसले. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे थोर विचारवंत होते. मुळात फलटणच्या मुधोजी कॉलेजमध्ये ते 25 वर्ष प्राचार्य होते. त्यांच्या अध्यापनाचा विषय तर्कशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्वज्ञान हे होते. अखंड सरस्वतीचं तेज त्यांच्या जिभेवरती होतं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे जगामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या मंत्रमुग्ध भाषणांनी, विचारांनी समाज प्रबोधन, सांस्कृतिक प्रबोधन केलेलं बघायला मिळतं. महाराष्ट्रातल्या अनेक व्याख्यानमाला हे त्यांच्या व्याख्यानाशिवाय कधीही पूर्ण होऊ शकत नव्हत्या. मुळात 88 ते 91च्या कालखंडामध्ये ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि अशी ही थोर व्यक्ती, त्यांचं जे लेखन आहे साधारण 12 ते 13 पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि जास्ती करून त्यांचं जे लेखन आहे समाज प्रबोधनपर असं लेखन आहे. काही चरित्रात्मक 1-2 पुस्तकं आहेत. जीवनाचा वेध घेणारी काही पुस्तकं आहेत. प्राचार्यांनी पहिलं जे लेखन केलं ते हितगोष्टी या नावाने. लोकसत्तामध्ये त्या काळामध्ये पहिल्यांदा त्यांचे हे विचार प्रकट होत होते. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये दैनिक सकाळमध्ये 2000 नंतर जागर नावाची मालिका सकाळमध्ये नियमितपणे प्रकाशित होत होती. आणि त्या माध्यमातून प्राचार्य संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विचाराने जागृत करीत होते. आणि या जागर खंडामधल्या दुसरा जो खंड आहे त्या दुसऱ्या खंडामधील 53 पानावरती हे प्रकरण वेग वशता नावाचं हे प्रकरण आहे. याचाच आज आपण अभ्यास करणार आहे. विद्यार्थी मित्र हो, प्राचार्यांनी वेग वशता हा शब्द जो प्रयोग वापरलेला आहे तो बोलण्यातला वापरलेला आहे. आता वेग आणि वश, वेगाला वश करणं हे माणसाच्या हातामध्ये आहे आणि ते आपल्याला जमतं. परंतु होतं काय, वाहन हातामध्ये आल्यानंतर त्याचा वेग हा आवेगामध्ये येऊन जातो आणि त्या आवेगामध्ये बऱ्याचशा अनर्थ गोष्टी होतात. हेच या मथळ्यावरून आपल्याला लक्षात येऊन जातं. सुरुवातीचा जो परिच्छेद आहे या परिच्छेदामध्ये प्राचार्यांनी गती आणि वेग याचं जे रूप आहे त्या संज्ञेचं विश्लेषण केलेलं आहे. मुळात माणसाचं जीवन जे गतिमान झालेलं आहे ते गतिमान का झालेलं आहे, एकाच वेळेला अनेक कामं माणसं हातामध्ये घेऊ लागलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं जीवन हे गतिमय झालेलं आहे. मुळात जीवन हे 2 प्रकारे विभागलेलं आहे असं प्राचार्य सांगतात. त्याच्यामध्ये एक स्थिती आणि दुसरी गती. स्थिती म्हणजे कोणत्या स्थितीमध्ये आहे, म्हणजे सध्या तो काय करतोय, त्याची कामाची भूमिका काय आहे, ही त्याची झाली स्थिती. आणि त्या स्थितीवरूनच त्याला गती प्राप्त होत असते. आणि म्हणून ह्या 2 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. माणसाचं जीवन हे 2 ते 3 चक्रामध्ये फिरत असतं असं प्राचार्य म्हणतात. मग त्याच्यामध्ये थांबणे, बोलणे आणि धावणे या 3 चक्रामध्येच माणूस चालतो. म्हणजे त्याचं थांबला की त्याचं काम पूर्ण झालं समजायचं, चालू लागला की त्याचं काम जे आहे ते थोड्या अंतरावरती आहे, जवळपास आहे म्हणून चालत चाललेलं आहे. आणि धावणे जो शब्द प्रयोग त्यांनी वापरलेला आहे त्याचं जे कामाचं ठिकाण आहे ते कुठेतरी दूरच्या ठिकाणी असावं. त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये धावणं सुरू होतं किंवा त्याच्या पाठीमागं अनेक कामं असावीत, एकापेक्षा अधिक, त्यावेळेला त्याचं धावणं सुरू होतं. अशा पद्धतीनं जीवनचक्र हे 3 पद्धतीने फिरताना बघायला मिळतं. त्याचबरोबर प्राचार्य असं सांगतात की आपल्या विचाराला सुद्धा गती प्राप्त असावी. विचार जर गतिमान असतील तर माणसाचं जीवन प्रगतिमय होऊ शकतं, अन्यथा प्रगतिमय होऊ शकणार नाही. म्हणून जी माणसं आता आपल्या भारतामध्ये नवीन जगामध्ये होऊन गेले, थोर शास्त्रज्ञ असतील, विचारवंत असतील, अभ्यासक असतील, आजच्या काळामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, हे गतिमान विचारामुळं प्रगती करू लागलेली आहेत. आणि म्हणून हा आशय ही इथं समजून आपल्याला या पाठीमागं घेणं गरजेचं आहे. प्राचार्य याबाबत अजूनही काही गोष्टी सांगतात की ज्या वेळेला आपली जी गती आहे त्या गतीला ज्या वेळेला दिशाहीन गती होऊन जाते, ती गती बदलते, वेगळ्याच मार्गाला जाते, त्यावेळेला मात्र आपलं आयुष्य, आपलं जीवन हे बदलून जातं. आणि म्हणून
तुमच्या जीवनामध्ये जर योग्य गती असेल, योग्य दिशेला तुम्ही जात असाल, तर तुमची प्रगती निश्चितपणानं होऊ शकते. अन्यथा आपली ध्येय क्रमण एका बाजूला आणि आपण एका बाजूला आणि आपण चाललेलो आहोत तिसऱ्या बाजूला, असं जर होत असेल तर आपली जीवनाची प्रगती फारशी होत नाही. हेही या ठिकाणी प्राचार्यांना सांगायचं आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी कायमच जीवन, शिक्षण, विद्यार्थी आणि मानवी जग याला कायमच आपल्या विचारामधून महत्त्व दिलेलं बघायला मिळतं. आणि म्हणून ते जे सध्या त्या अपघाताचं जे प्रमाण वाढताना बघायला मिळतंय, त्यावरूनच या लेखमालेचं जो विस्तार त्यांनी केलेला बघायला मिळतो तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून वेगावर मर्यादा ठेवणं आवश्यक आहे, हेही प्राचार्य या ठिकाणी सांगतात. आणि म्हणूनच आज जे आपणाला वाहनांचं जे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, ते हेच कारण आहे की वाहनांची संख्या वाढण्यापाठीमागं माणसाचं जीवन जे आहे ते घाईत सुरू झालेलं आहे. आता याचं कारण काय? कामाचं ठिकाण दूर आहे, मुलांची आपल्या शाळा दूर आहे, दवाखाना दूर आहे. सगळं जिथं आपण राहतोय त्याच्यापासून अनेक ठिकाणी कार्यालय, शाळा, आपलं ऑफिस आणि महत्त्वाच्या बाबी या दूर असल्यामुळं त्याची धावपळ होऊ लागलेली आहे. आणि मग त्यावेळेला प्राचार्यांना एक प्रश्न असा सुचतो की पूर्वीच्या काळी माणसाने जगप्रवास केला नाही का? तर निश्चितपणानं केलेला आहे. हेही त्यांना सांगायचं आहे. प्रवास केलेला होता, पण त्यावेळेला वाहनांची संख्या कमी होती. परंतु प्राचार्यांना इथे हे सांगायचं आहे, त्यावेळेला माणूस हा सामूहिक वाहनाने प्रवास करीत होता. म्हणजे जहाजाने असेल, बोटीनं असेल, बसने असेल, ह्याचं प्रमाण होतं. आज काय झालं, वैयक्तिक वाहनांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्याला कुठेतरी मोकळीकता प्रवासामध्ये सुद्धा, स्वतःची प्रायव्हसी ज्याला म्हणतो, त्यामुळं कदाचित वाहनांची संख्या वाढलेली असावी, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळतं, लक्षात येतं. आणि म्हणून जगप्रवास याही अगोदर माणसाने केलेला आहे याची आठवण इतिहासातली ते करून देतात. त्याच्यानंतरचा जो दुसरा परिच्छेद आहे, त्या परिच्छेदामध्ये प्राचार्यांनी मी जी आत्ता तुम्हाला सांगितली ती जीवनाच्या आश्रयाच्या ठिकाणाहून त्याची जी टोकं आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. म्हणजे त्याचं कार्यालय कुठेतरी 100 मैलाच्या अंतरापेक्षा दूर असावं, जवळपास असावं, शाळा एका बाजूला असते, दवाखाना एका बाजूला आहे, भाजी मंडई एका बाजूला आहे. आणि त्याच्यामुळं कदाचित त्याच्या जीवनामध्ये ही घाई गडबड झालेली बघायला मिळते, वेगवान जीवन त्याचं झालेलं बघायला मिळतो. म्हणजे ही जीवनाची टोकच मांडलेली आहेत. म्हणजे भाजी आपणाला रोज जेवणामध्ये आवश्यक असते, शाळा मुलांना त्यांच्या जीवनासाठी उपयुक्त असतात, दवाखाना सर्वांच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी आपणाला जाणं आवश्यक असतं, आणि आपलं कार्यालय जे आहे ते पोटासाठी काम करणं, त्याच्यासाठी कार्यालय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून यातूनच जीवन हे फिरत असतं. म्हणून जीवनाची टोकं म्हटलेले आहेत, त्याला शब्दप्रयोग त्यांनी तो वापरलेला आहे. यथाप्रमाण गतीला ते महत्त्व देतात. तुमचं वेगाची गती योग्य असेल तर निश्चितपणाने तुमची कामं सुरळीत होऊ शकतात. गती योग्य नसेल तर अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात, हे सुद्धा या ठिकाणी प्राचार्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून वेगाला त्यांनी महत्त्व देत असताना प्रमाणशीर वेग असावा. आणि प्रमाणापेक्षा वेग वाढला तर आत्मघात हा निश्चितपणानं होऊ शकतो, कारण त्यावेळेला वेळ हातातून निघून गेलेली असते. आणि म्हणून कोणी आपल्याला क्षमा करू शकणार नाही. म्हणून वेग जो आहे तो अक्षम्य आहे, असा शब्दप्रयोग त्यांनी वापरलेला आहे. आणि म्हणून त्यातून आपला घात होत असतो. अमेरिकासारख्या देशामध्ये वाहनांची संख्या भरपूर आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये 4 व्हीलर वगैरे आहे, 2 व्हीलर असतात. आणि त्या ठिकाणचा एक फरक त्यांनी सांगितलेला आहे की अमेरिकेमधली जीवनशैली जी आहे ती जीवनशैली धकाधकीची आहे, वेगवान आहे. कारण का, त्यांचं कार्यालय असेल, शाळा असेल, खूप दूरवरती असतात. परंतु लोकसंख्या कमी असल्यामुळं तिथले रस्ते रुंद असतात, तिथले रस्ते सरळ असतात, म्हणजे वाकडे तिकडे नसतात. त्यामुळं अपघाताचं प्रमाण होत नसतं आणि मध्ये कुठले अडथळे नसतात रस्त्यावरती. आपल्या इकडं रस्त्यावरती कधी मंदिरं असतात, देवळं बांधलेली असतात, मध्ये झाडं असतं. आपण बऱ्याच वेळेला झाडांना सुद्धा आपण अडथळा म्हणतो, कारण रस्ते रुंद नसल्यामुळं त्या गोष्टी आपल्याला अडथळा वाटायला लागतात. परंतु त्या देशामध्ये रस्ते हे रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. एकमार्गी म्हणजे जाणारी वाहनं हे एका दिशेनं जात असतात, तर उलट्या दिशेने येणारा माणूस तिथं दिसणार नाही तुम्हाला, आणि येणारी वाहनं वेगळ्या दिशेनं असतात, ती दुसऱ्या मार्गाने जात असतात. हा भेद प्राचार्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. ही जी अमेरिकेमध्ये असणारी स्थिती आहे आणि भारतामधली, याची तुलना कुठंतरी प्राचार्यांनी केलेली आहे. म्हणजे इतकं दूरवरती आपली कार्यालय, बाजारपेठा वगैरे नाहीत, आपल्याला जवळपास आहेत, तिथं लोकसंख्या कमी आहे
आपल्या इथं लोकसंख्या भरपूर आहे. आता याचं एक कारण प्राचार्याने सांगितलेलं आहे की आपल्या इथं बऱ्यापैकी एकत्रित कुटुंब पद्धत आहे आणि त्या एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये कामं विभागली जातात. जरी घरामध्ये नवरा बायको दोघं असली तरी कामं विभागून घेतली जातात. तिथं मात्र कुटुंब पद्धती नाही आणि लोकसंख्येचं प्रमाण आपल्यापेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. हा भेद प्राचार्याने या ठिकाणी सांगितलेला आहे आणि म्हणून आपल्या इथं कामं जर वाटून घेतली तर निश्चितपणानं त्या वेगावर मर्यादा येऊ शकतात. म्हणून घाई गडबड करायची गरज नसते आणि म्हणून प्रमाणापेक्षा वेग जर वाढवला तर तो एका अर्थाने बेहोशीपणा असतो आणि अवास्तव असतो. त्याच्यामुळं आपल्या जीवनाला त्याचा फटका बसू शकतो आणि म्हणून त्यांनी सांगत असताना वेगाचा आश्रय आपण कधी घेतो तर ज्या वेळेला आवेग आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला आपण वेगाचा आश्रय घेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. शेवटचा जो 2 परिच्छेद छोटे आहेत त्याच्यामध्ये सांगताना त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैली जर मोठ्या शहरामध्ये जर पाहिलं मुंबईसारख्या तर धकाधकीचं शहर आहे, परंतु तिथला जो प्रवास करणारा जो नोकरदार वर्ग आहे, व्यावसायिक वर्ग आहे, तो बराचसा हा लोकलनं प्रवास करत असतो आणि त्यामुळं होतं काय, लोकलनं प्रवास करत असल्यामुळं एक मार्गे त्याचं जाणं आणि येणं होत असतं. त्यामुळं वेळेत पोचतो आणि वेळेमध्ये येतो. त्याच्यामुळे तिथं एकदा का लोकलमध्ये बसल्यानंतर तो कुठलीही चिंता करत नाही. हे प्रवासाचं एक साधन सांगितलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी सांगितलेल्या प्राचार्याने की अडचण कुठे येते ज्या वेळेला 2 व्हीलर म्हणजे 2 चाकी आणि 4 चाकी वाहनं चालवताना या 2 वाहनांच्या वेगावर मर्यादा जर घातली गेली किंवा मर्यादा ठेवली गेली आपण स्वतः तर निश्चितपणानं आपला वेळ आणि श्रम आपलं वाचू शकतो. आणि ही वाहनं जी आहेत ती आपलं काम सुरळीत होण्यासाठी आहेत, आपल्या जीवाला बरं वाईट होण्यासाठी नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी प्राचार्य काय सांगतात की आता माणसाला घरातून बाहेर पडल्यानंतर वाहनावर आरूढ होण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळं आता वाहनावर तो जरी आरूढ होत असला तर खऱ्या अर्थानं वाहनच त्याच्यावरती आरूढ झालेली आहेत. म्हणजे माणूस इथं चालणं विसरलेला आहे हे प्राचार्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून माणसानं चालणं विसरू नये. जर भाजी मंडई जवळ असेल तर वाहनांचा वापर करूच नये, तर चालत त्या ठिकाणी जावं. मग निश्चितपणानं आपलं आरोग्यदायी जीवनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या अनुषंगानं या ठिकाणी अमेरिकेचं जीवनशैलीच्या पद्धतीचा इथं त्यांनी दाखला दिलेला बघायला मिळतो. आणि म्हणूनच निश्चितपणानं आपला वेळ वाचावा, आपलं श्रम वाचावं याच्यासाठी वेगाची मर्यादा आवश्यक आहे आणि तरच आपलं जीवन सुसह्य होऊ शकतं. हे आपणाला या पहिल्या भागामध्ये आपल्याला शिकता येतं आहे. याच्यामध्ये काही प्रश्न आपल्याला निर्माण होतात की आज आपण काही गोष्टी शिकलो तर वेग आणि गतीची संज्ञा प्राचार्याने इथं स्पष्ट केलेली आहे पहिल्या परिच्छेदामध्ये. दुसऱ्या परिच्छेदामध्ये छोट्याशा परिच्छेदामध्ये एक प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे की जगप्रवास म्हणजे या अगोदर लोकांनी जगप्रवास केला नाही का, तर निश्चितपणाने केलेला आहे. जगप्रवास केलेला आहे. त्यावेळेला वाहनांची संख्या कमी होती तरीसुद्धा त्यांनी जगप्रवास केलेला आहे. आज वाहनांची संख्या जास्त आहे. जगप्रवास हा क्षणार्धात होतो आहे, परंतु तिथं अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं आहे. म्हणून हे कुठंतरी नियंत्रणात आणणं खूप गरजेचं आहे. तिसरा जो परिच्छेद आहे त्या परिच्छेदामध्ये प्राचार्यांनी जीवनाची टोकं सांगितलेली आहेत आणि ती टोकं एका ठिकाणी ऑफिस, एका ठिकाणी भाजी मंडई, दुसऱ्या ठिकाणी शाळा मुलांच्या आणि तिसऱ्या ठिकाणी दवाखाना अशा वेगवेगळ्या ठिकाणी विभागल्यामुळं घाईगडबड होते का, पण त्याच्यावरती नियंत्रण साधण्यासाठी काय उपायसुद्धा सांगितलेले, यथाक्रम सांगितले, यथाप्रमाण सांगितलेले. यथाप्रमाण गती असेल तर निश्चितपणाने साधू शकतो. एकच माणूस एवढ्या गोष्टी करू शकतो, परंतु त्याच्या वेगामध्ये आवेगपणा येऊ शकतो. ही भीती प्राचार्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली बघायला मिळते. हे आपण हा भाग शिकलो. त्याच्यानंतर अमेरिकेमधली जीवनशैली वेगवान का आहे याचं सुद्धा कारण आपण शोधलेलं आहे आणि त्याच्यानंतर भारतीयांची जीवनशैली साधारण मुंबईच्या उदाहरणावरून त्यांनी दिलेली आहे आणि एकंदरीत कोणत्या भागावरती मर्यादा आपण वाहनावरती ठेवणं गरजेचं आहे ते प्राचार्यांनी 2 वाहनावरती सांगितलेलं आहे आणि का तेही या ठिकाणी आपण त्यांनी सांगितलेलं आहे. हे आपण शिकलेलो आहोत आज या पाठामध्ये. एवढा भाग या पहिल्या प्रकरणामधील पहिला भाग आहे तो आज आपण शिकलेला आहे. दुसरा भाग उद्याच्या भागामध्ये आपण अभ्यासू.